माफीनामा दिल्यानंतरही बाबा रामदेव यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलेला आहे। कोर्टात नेमकं काय घडलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना चांगलंच फटकारलेलं आहे। आम्ही माफीनाम्याच्या जाहिराती दिल्या आहेत असं कोर्टात बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या वतीने सांगण्यात आलं। त्यावर या जाहिरातींची साईज काय होती, तुम्ही नेहमी ज्या साईज मध्ये जाहिराती देता त्याच साईज मध्ये माफीनाम्याची जाहिरात होती का, असा सवाल कोर्टाने विचारला। प्रसिद्ध योग गुरु बाबा रामदेव यांच्या समोरील अडचणी काही थांबता थांबत नाही आहेत। पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींची संबंधित अवमान प्रकरणावर काल सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। यावेळी बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे प्रबंधक संचालक आचार्य बालकृष्ण कोर्टात उपस्थित होते। जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस अमनुल्ला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। आजच्या सुनावणीतही बाबा रामदेव यांना दिलासा मिळालेला नाही, उलट कोर्टाने त्यांना फटकारलं। या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू झाल्यावर बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या वतीने कोर्टात माहिती देण्यात आली। पतंजलीने वृत्तपत्रांमध्ये माफीनामा प्रकाशित केला आहे। आम्ही वृत्तमानपत्रामध्ये जाहीर माफी मागत असल्याची जाहिरात दिली होती असं या दोघांनी कोर्टात सांगितलं। एकूण 67 वृत्तमानपत्रात जाहिरात देण्यात आल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। त्यावर तुम्ही जाहिराती कुठे प्रकाशित केल्या, या जाहिराती प्रकाशित करण्यासाठी एवढा वेळ का लागला, तुमच्या जाहिरातीची साईज नेहमीच्या जाहिराती एवढी होती का, असा सवाल जस्टिस कोहली यांनी विचारला। त्यावर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी याची किंमत खूपच अधिक आहे, या जाहिरातींची किंमत 10 लाख रुपये आहे असं सांगितलं। त्यावर वृत्तमानपत्रात छापण्यात आलेल्या जाहिराती माफी योग्य नाही असं सांगतानाच कोर्टाने पतंजलीला अतिरिक्त जाहिरात प्रकाशित करण्याचे आदेश दिले। या सगळ्या संदर्भात केंद्राला सुद्धा कोर्टाकडून काही प्रश्न विचारण्यात आले। तुम्ही दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत काय पावलं उचलली आहेत हे आम्हाला सांगावं असं कोर्टाने केंद्र सरकारला म्हटलं आहे। ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी कायदा लागू करण्याबाबत बारकाईने चौकशी करण्याची गरज आहे। केवळ हेच लोक नाही तर इतर FM सुद्धा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती देत आहेत, त्यामुळे जनतेची दिशाभूल होत आहे। विशेष करून नवजात बालके आणि लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे। या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती पाहून ज्येष्ठ नागरिक औषधे खात आहेत, याकडे कोर्टाने लक्ष वेधले। सोबतच आम्ही इथे कुठल्याही विशिष्ट पक्षकारावर बंदूक रोखून धरण्यासाठी आलेलो नाही, ग्राहक आणि जनतेची कशी दिशाभूल केली जात आहे याच्या संदर्भात आम्ही बोलत आहोत असं सुद्धा कोर्टाने यावेळी म्हटलं। काय पावलं उचलली जाऊ शकतात हे जाणून घेण्याचा ग्राहकांचा अधिकार आहे असं सुद्धा कोर्टाने यावेळी सांगितलं। आता या संदर्भात पुढील सुनावणी ही 30 एप्रिल रोजी होणार आहे। व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।